नमस्कार. मागच्या व्हिडिओला खूपच चांगले व्ह्यूज आलेत आणि मी खूप आनंदित आहे की याबद्दल बोलताना मी बऱ्याच लोकांनी मला सांगितलं होतं किंवा नॉर्मलाइज करायचा प्रयत्न केला होता की होतात अशा गोष्टी, प्रोड्युसर्स किंवा प्रोडक्शन्स असे वागतात, पैसे अडकतात. मग माझे तर माहिती आहे का 20 वर्षापासून अडकले होते पण नाही दिले, मग मी पण सोडून दिलो, पण त्यांनी नंतर मग मला एक प्रोजेक्ट दिला वगैरे. मला असं वाटतं कुठल्याही प्रकारचं एक्सप्लॉयटेशन, शोषण आपण नॉर्मलाइज करणं म्हणजे एखादीची सासू मारते आणि एखादीची सासू फक्त तोंडाने बोलते, मग फक्त मानसिक त्रास देते म्हणजे मग तो त्रास कमी, हे नॉर्मलाइज करणं इन जनरल आपण बंद केलं पाहिजे. मला आज एवढ्या लोकांचे, आज नाही म्हणजे व्हिडिओ टाकल्यानंतर बऱ्याच लोकांनी खूप चांगल्या पद्धतीनं सपोर्ट केला आणि समहाऊ मला तो आता अनुभव सगळ्यांना सांगावं असं वाटतंय की जर तुम्ही हे एक्सप्लॉयटेशन नॉर्मल न करता त्याच्या विरोधात बोललात, ठामपणे प्रामाणिकपणे जर तुम्ही सांगितलं की ह्या गोष्टी अशा घडत आहेत आणि याच्यावरती काहीतरी झालं पाहिजे, तर माझ्या मदतीला मनसे आली आहे आणि तुमच्या मदतीला आणखी कोणी येईल किंवा मनसेसुद्धा येऊ शकतील. पण ते तेव्हा येतील जेव्हा तुम्ही मदत मागाल. मुद्दा मदत मागण्याचा आहे, मुद्दा हे चुकीचं वाटण्याचा आहे. कारण की बऱ्याचदा मी आत्ता जोपर्यंत मनसेपर्यंत जात नव्हते त्यातली 50% तरी मला असं वाटतं लोक सांगत होते की अगं असंच होतं, इंडस्ट्रीमध्ये नवीन आहेस का तू, म्हणजे जे पैसे ज्यांनी अडवलेले होते त्यांनीही तेच लावलं होतं की तू नवीन आहेस का, पैसे लोकांचं उशीर होतो, तुला माहिती नाही का. नाही झालं पाहिजे. ह्या गोष्टी आपण नॉर्मलाइज करणं बंद केलं पाहिजे. चुकीला चूक म्हणणं हे करेजियस आहे, पण ते केलं पाहिजे. सो थँक्यू सो मच. आणि जे काही तुम्हाला आसपास प्रॉब्लेम वाटत असतील त्याच्याबद्दल बोलत राहा, मीही बोलत राहीन. आणि तुम्हाला काही सजेस्ट करायचं असेल तर नक्कीच आपण एकत्र बोलूयात.